तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आपल्यासाठी 60 डेज चॅलेंज मधला आजचा दिवस 28वा. नेहमीप्रमाणे हत्ती साहेबाचं एकच म्हणणं असते, सकाळी सकाळी एक पॅक तर पाहिजेच म्हणे बाबा. मी म्हटलं बरं बाबा. मग काही नाही, आलो बाई ग्राउंडवर मस्तपैकी उड्या वगैरे मारल्या, हातपाय मोकळे केले आणि मग लागलो ना भाई आपला प्रिय खेळ खेळायला म्हणजे क्रिकेट. मग लागलो भाई बॉलिंग करायला. तर हे काका म्हणे सिक्स मारतो म्हणे या बॉलात. मी म्हटलं बिलकुल, आपल्याला तर चॅलेंज आवडतेच, आपण चॅलेंज पूर्ण करतोच. मग काही नाही, टाकला त्यांना बॉल आणि ते गेले सिक्स मारायला आणि झाले आउट. मग आले भाऊ आमचे अमित भाऊ. आता हे भरपूर दिवसांनंतर म्हणजे ग्रुपवर मेसेज टाकतच होते किंवा मी रोज येतो, पण ते आज आले आणि पटकन पहिल्या बोलत आउट झाले. उद्या येतील की नाही काय माहिती. मग काही नाही, झालं आमचं दुकान वगैरे उघडायचा वेळ, दुकान वगैरे उघडलं. मग तशीच झाली दुपार आणि झाला जेवणाचा वेळ. जेवणामध्ये एकदम कमी तेलातली डाळ भाजी केली होती, एक भाकर होती, बीट होतं, काकडी होती, त्यानंतर एक वाटी ताक, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि मस्तपैकी छानपैकी कॅमेरामध्ये बघून मस्त अशी एक्सप्रेशन देऊन मस्तपैकी जेवण वगैरे केलं. त्यानंतर बाई सायंकाळी परत दुकानात आलो. दुकानात मस्तपैकी दिवा वगैरे लावला आणि देवाला मस्तपैकी आशीर्वाद मागितला. देवाला म्हटलं देवा मला बुंदी दे, सद्बुद्धी दे आणि सगळं काही बरोबर कर म्हटलं. मग काही नाही, आलो घरी. आता म्हटलं आपण आज संध्याकाळी करायचं तरी काय आपल्यासाठी, कारण पोट्या पाण्याचा विषय आहे भाऊ. तर मी आज करणार होतो पनीर चिल्ला. हो, पनीर चिल्ला. तर मी यामध्ये मस्तपैकी बेसन घेतलं, कांदा टमाटर पनीर वगैरे टाकून मस्त त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट वगैरे टाकून अशी त्याची पेस्ट पूर्णपैकी तयार केली. मग काही नाही, म्हटलं आपण आता एक थोडासा स्टंट मारावं म्हटलं काहीतरी अट्रॅक्शनसाठी, तसा एक स्टंट मारला. मग काय म्हटलं असं पण करावं म्हटलं, थोडंसं नाचूनही दाखवा म्हटलं आपलं काय करतो तो आपण. मग काही नाही, असं पण केलं आणि त्यानंतर मग लागलो भाई आपल्या कामाला. मस्तपैकी हे आता सुरुवातीला एकदम छान दिसत होतं, पण त्यानंतर हे सगळं झालं. पण आता तुम्हाला माहिती आहे आपल्या हातात काही फिनिशिंग आहे नाही, तितर बितर काम आहे आपलं. मग हे थोडंसं ते पनीर चिल्लाचं पूर्ण भुर्जीच झाली. मग काही नाही, म्हटलं काय होते भाऊ, आपल्यालाच खायला लागते, काही एवढा विचार करायला नाही लागत. मग मस्तपैकी थोडंसं दही वगैरे घेतलं, त्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकलं आणि लागलो भाऊ खायला. आणि खरंच टेस्ट खूप अप्रतिम होती. मग काही नाही, असाच राहिला भाऊ आपला आजचा दिवस. आणि जर का व्हिडिओ नक्कीच आवडत असेल ना, तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि धन्यवाद.